सर्व रसिक वाचक प्रेक्षकांना माझा नमस्कार. मी प्रियंका चंदाले. कथासंग्रह भाग 1. कथा पोळा. कुणब्याच्या शेतात बैल आणि माणसाच्या पोटात पाण्याचा थेंब नसेल तर जीवन जगणं अवघडच होऊन बसतं. म्हणून सोनबा कारभाऱ्याला सतत वाटायचं आपल्या घरी पण बैलजोडी असावी. त्यांची नावं राजा सर्जा असावी. त्यांच्या पाठीवरच नांगर ठेवून त्यांच्या सोबतीनं शेतात राबावं. ज्यांच्या घरी बैल त्याला श्रीमंत पूर्वीच्या काळी ओळखायची. त्यांची गावात मोठी ऐट असायची. सोनबाकडे शेती तशी 4-5 एकरचीच पाण्याखालची होती, पण बैलजोडी नव्हती. त्याच्या आज्यानं दुष्काळाच्या काळात विकली. त्यांना खायला चारा भेटायचा नाही. तेव्हापासनं ते आजतागत त्यांच्या घरी बैलजोडी नव्हती. बैलजोडी आणायला पैकं नसायचे. संसाराचं रहाटगाडगं चालवता त्यातच पैकं संपून जायचे. मग बैलासाठी एवढी मोठी रक्कम कोठून आणणार? पर ह्या वेळेस सोनबानं पक्क ठरवलं होतं. बैल पोळापर्यंत यंदा बैल विकत घ्यायचंच. म्हणून त्यानं शेतात दुपटीनं काम केलं. पैका जमा करायला सुरुवात केली. जिद्दीनं तो कामाला लागला. कारभारणीला ठाम बजावून सांगितलं, कमी खर्चात घर चालवायचं. बैल पोळा जवळच येत होता. तसा सोनबा बैल घेण्यासाठी जवळच्या जनावरांच्या बाजारात गेला. बैल पाहण्यासाठी अनेक जोड्या बैलांच्या तिथं दिसत होत्या. कोणती अंगाने धाकड चमकदार रंगांची, तर कोणती गरीब, कोणती द्वाड खोडकर अशी ते बैल विक्रेते माहिती देत होते. सोनबाला बैल गरीब धाकड अंगाची आणि त्याला परवडतील अशीच पाहिजे होती. त्याने सगळा बाजार फिरून झाला, पण त्याला म्हणेल तशी बैलजोडी दिसली नाही. हताश होऊन तो घरी परतणार तितक्यात एका कोपऱ्यात रामाजी शिर्के दिसला. त्याच्या हातात बैलजोडी दिसली. त्यांची किंमत सांगताना सोनबानं पाहिलं. पाहताच क्षणी सोनबा त्यांच्या जवळ जाऊन म्हणाला रामाजी शिर्केला, यांची किंमत कितीला म्हणायची बैलजोडी? काय नाव यांची? मारकी आहेत की गरीब? कामाला कसे आहेत? सोनबाला मध्येच थांबून रामाजी शिर्के म्हणाला, याची किंमत सगळ्या बाजारातल्या भावापेक्षा थोडी कमीच आहेत. त्यांची नावं ढवळ्या पवळ्या, कामाला 1 नंबर, एकदम शांत. घेताव का बोला? सोनबानं मफलर डोक्यावरचं काढत एक नजर बैलांकडं आणि एक नजर रामाजी शिर्केकडं टाकीत सोनबा म्हणाला, घ्यायची तर बैलजोडी हाय, पर तुमची किंमत जरा कमीच हाय. जास्तच दिसते की, कमी करा की जरा, आपल्याला परवडतील अशी. रामाजी लगेच तयार झाला. बरं मागा काय ते म्हणत रामाजीनं बैलजोडी पुढं करत सोनबाच्या हाती दोर देऊन म्हणाला, घ्या मग, तुम्हाला वाटेल ते पैकं द्या. म्हणून रामाजीनं हात मोकळे केले. सोनबाही मनातल्या मनात खुशच होता. त्याने त्याची मनातली किंमत ठरवलीच आणि म्हणाला, 25,000ला देता की बोला? रामाजीनं लगेच होकार दिला. रामाजीनं पैसे हातात घेऊन गुमान निघून गेला. रामाजीला पण पैशाची नड असल्यामुळं त्यानं गुमाट पैसे घेऊन निघून गेला. सोनबाला इतका आनंद झाला की कधी एकदा घरी जाऊन लेकरांना बायकोला बैल दाखवतो असंच झालं. संध्याकाळचे 6 वाजत आले. सोनबा घरी येताच दारातून कारभारणीला आवाज देत म्हणाला, ओवाळायचं ताट घेऊन या. कारभारणीनं लगोलग बैलांना ओवाळून हळदी कुंकू अक्षदा वाहून भाकर तुकडा ओवाळून टाकला. बैलासमोर 2 कळण्याची टोपले सरकावली आणि दारातल्या खुंट्याला बैल बांधली. उद्याच पोळा होता, त्यामुळं आज खांडमळ्या होत्या. लगोलोक कारभारणीनं निवदाचं ताट बैलांसाठी आणलं. मग सगळ्यांनी मिळून बैलाला उद्या जेवा या म्हणून आवतन दिलं आणि निवेद दाखवून बैलांची पूजा केली. सोनबाला जेवण आज लई आनंदाचं लागत होतं. त्या दिवशी सोनबा एवढा खुश होता की त्यानं पाहिलेलं स्वप्न पूर्ण झालं. त्याला आनंदानं रात्रभर झोपच आली नाही. रात्रभर तो उठसूट बैलांच्या जवळ जाई, त्यांच्या पाठीवरून हात फिरवी आणि कडब्याची एक पेंढी टाकी. दारातच बाजवर पडल्या विचारात मग्न झाला.
आताच कोणाकडे उसनवारी बैलजोडी मागायचं काम पडणार नाही. पेरणी नांगरणी आपली आपणच करायची. बैल द्या म्हणून कोणाकडे भीक मागायचं काम पडणार नाही. बैलगाडीत बसून कधीही पण कुठं जाता येईल. शेतीच्या कामात आता बैलांची सोबत म्हणजे नवीनच चैतन्य त्याच्या अंगात शिरले होते. उद्याच पोळा असल्यामुळं सोनबा सकाळी लवकरच उठला. बैल सोडली, शेताकडे विहिरीकडे गेला. त्याचा बैल असलेला पहिलाच होता, त्यामुळं त्यानं जोरदार सुरुवात केली. त्याच्या अंगात उत्साह भरला होता. बैल धुतली, त्यांना डिकमल पाजलं, कडबा टाकला, लाल पिवळी रंग बैलांच्या शिंगाला लावली. रंगीन शिंग बैलांची शोभू लागली. पाठीवर मखमली जरदारी शाल टाकली. एक पायात घुंगरू, गळ्यात घागरमाळा खणखण वाजू लागले. डोलदार अशी बैल दिमाखात पाराला फेऱ्या मारा निघाली. तेवढ्यात कोणीतरी आवाज देत म्हणाला, अरे सोनबा, अजून वेळ आहे बैल फिराय पाराभोवती, तोपर्यंत इथंच चरू दे बैल. सोनबानं बैलाला चराय म्हणून एका धुऱ्याला सोडून बसला. सोनबा बाजूला बसला. सोनबा आपल्याच नादात असताना बैल विहिरीकडं पळाली. पाय घसरून एका मागोमाग एक दोन्ही बैल विहिरीत पडली. धापकन आवाज आला. सोनबा भानावर येऊन विहिरीकडं पळाला. बैलजोडी दोन्ही गुटगुळ्या खाऊ लागली. सोनबानं जोरात आरडाओरड कराय सुरुवात केली. आजूबाजूचे लोकही जमा झाले. सोनबानं विहिरीत दोर टाकून पाण्यात पटकन उडी घेतली. दोर बैलांच्या गळ्याभोवती बांधायला लागला, पण बैलांच्या नाकातोंडात पाणी गेल्यामुळं एक बैल जागीच मेला. दुसरा कसाबसा विहिरीच्या पायऱ्याला टेकून जवळ येऊन वर मान करून थांबला. सोनबानं बैलाला कमरेभोवती दोर घट्ट बांधला. लोकांनी बैलाला वर ओढाय सुरुवात केली. बैलच तो, इतका वजन कोणालाच पेलेना. कसाबसा बैल अर्ध्यामध्ये आला आणि दोर विहिरीला काचून तुटला. बैल पुन्हा पाण्यात पडला तो जागीच मेला. सोनबाला काही सुचेना. डोळ्यातलं पाणी विहिरीत मिळून गेलं. थरथर कापत ओरडण्या वाचून पर्यायच नव्हता त्याच्याजवळ. त्याचा बैलपोळा अर्ध्यावरच थांबला. धन्यवाद.